स्पर्धक आता उरलेले आहेत. पुढची स्पर्धक आपल्या समोर येते आणि पुढची स्पर्धक ती आहे जिनी पेस्ट कंट्रोल वाल्यांचा धंदा बसवलेला आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ऋतुजा फाटक. माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले. अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले. अशा चिंबोल्या क्षणी पुकारे तुझी सजनी, अशा चिंबोल्या क्षणी पुकारे तुझी सजनी. अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, थाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले. हा असा पाऊस आणि मी तुला शोधू कुठे. गार वारा मन भरारा शिरशिरी देही उठे. हा असा पाऊस आणि मी तुला शोधू कुठे. खोडही तुझी रे जुनी पुकारे तुझी सजनी. अशा चिंबोल्या क्षणी पुकारे तुझी सजनी. अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले. ऋतुजा छान झालं गाणं. थँक्यू. तू कोणाचं गाणं म्हणालीस तुला माहितीये? माहितीये. कोणाचं? वैशाली ताईचं. वैशाली ताईंनी प्लेबॅक दिलाय हो. आणि म्युझिक कुणाचं आहे? अवधूत दादांनी. अवधूत दादाचं. मग एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी झाल्या पाहिजेत. आता अवधूत दादाचं म्युझिक आहे तर आपण अवधूत दादापासूनच सुरुवात केली पाहिजे, हो की नाही? चालेल. थँक्यू वेलकम. थँक्यू व्हेरी मच माझं गाणं गायल्याबद्दल. आणि खूप छान गायलीस. थँक्यू. फंडू, ग्रेट, फॅन्टॅस्टिक, ढासू, चाबूक असं सगळं. थँक्यू. एक तुझी गोष्ट मला अत्यंत आवडते, तू हसत मुखाने गातेस. थँक्यू. हो, त्यामुळे अगदी ऐकणाऱ्याला प्रसन्न चित्त वाटतं. गायलीस छान. फक्त मध्ये मध्ये थोडे थोडे सूर तुला आतून कळलं असेलच. कधी कधी मला वाटतं भावपूर्ण गात असताना त्या भावनेकडे जास्त लक्ष दिलं गेल्यामुळे का काय मला कल्पना नाही, पण थोडे सूर जात होते तिथे फक्त लक्ष दे. बाकी सुंदर गायलीस आणि अवधूतचं हे कंपोजिशन मला खूपच आवडतं. खरंच मनाच्या अंगणी मोर नाचायला लागतात. आणि अगदी योगायोगाने तूही मोरपिशीच रंगाचा ड्रेस घातलास. खूप छान. ऑल द बेस्ट. थँक्यू. आधी सगळ्यात थँक्यू. खूप छान वाटलं मला. थँक्यू. खूप हसतमुख चेहऱ्याने फ्रेशली गायलीस तू. खूप फ्रेश वाटलं तुझं गाणं ऐकून. तुझा आवाज या गाण्यात ऐकून मला खूप मजा येत होती. पण पद्मजाताई म्हणाल्या तसं त्या आनंदाच्या भरामध्ये आपले सूर थोडेसे असे झाले ना, कळलं ना. या अल्बममध्ये अवधूतची आय थिंक वन ऑफ द बेस्ट अल्बम. पूर्ण ऐका दाजीवानंतर मला कुठला आवडला असेल की पूर्ण अल्बम गाणी म्हणून सगळी कॉम्पोजिशन्स 101 आहेत. आणि त्याच्यातलं सगळ्यात वाईट मी गायलेलं गाणं कुठलं असेल तर हे गाणं. असं मला पहिल्या फ्रॉम द डे वन जेव्हा हे गाणं अवधूतची एक स्टाईल आहे, गाणं झालं की ओके डन पॅकअप झालं, याच्या पुढे काही बोलायचं नाही. म्हटलं अरे मला हे गाणं परत गाऊ दे. मला फार अंतरे वगैरे फार विचित्र वाटतायत माझ्या आवाजात, मला नाही पटलेलं. त्यांनी मला आज म्हणजे मी अजूनही आज तो म्हणाला ना की वैशाली ओके आपण परत डब करूया, मी आनंदाने हे गाणं परत गायला तयार आहे. पण मला असं वाटतं तुला जर का परत गायची इच्छा असेल ना वैशाली, तुला एक गोष्ट लक्षात येते, ट्रॅकची गरज नाही तुला. म्युझिशियन्सनी जे काय वाजवलं ना क्या बात ते आहे. पण वैशाली आम्ही इन्सिस्ट करतोय की तू थोडं प्लीज आम्हाला गाऊन दाखव हे गाणं. अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले.
अशा चिंबोऱ्या क्षणी पुकारे तुझी साजणी अशा चिंबोऱ्या क्षणी पुकारे तुझी साजणी अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले दाटुनी आभाळ आले मेघ बरसू लागले दोन पॉइंट मिळाले तुला. ऑल द बेस्ट. यानंतर आपल्या समोर येतोय मिस्टर फास्ट, पण खूप स्लो आणि स्टेडी पावलं उचलत इथपर्यंत पोहोचणार आहे. टाळ्यांनी स्वागत करूया कौस्तुभ मुळे. तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला तूने एक बार हंस के जो बोला मन पंछी बन के डोला तूने मन का द्वार जो खोला मन का मातूनच गेला बोला बाय 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलला च च च च च फुलवा तू फुलवायचं की नुसतं झुलवायचं अगं आता फुलवा तू फुलवायचं की नुसतं झुलवायचं शेंगरू वेल पाटाला असं नाही चालायचं आता फुलवा तू फुलवायचं की नुसतं झुलवायचं बस एक इशारा कर तू तेरे लिए जान मैं दे दूं फुलवा तू फुलवायचं की नुसतं झुलवायचं बस एक इशारा कर तू तेरे लिए जान मैं दे दूं तू चाहे तो नाम पे तेरे मैं अखा मुंबई कर दूं तू बोल दे बस तुझे चाहे क्या बाय कल्लाया बडाला बोला बाय 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला बाय बाय मन मोराचा कसा पिसारा फुलला बाय बाय मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलला एकदा आपण ह्याच्या गाण्याविषयी बोलण्याआधी माझी फरमाईश आहे. तू एकदा हे गाणं गा प्लीज. कोई मेरा नाम मुझे पूछे तेरा नाम बताता हूँ मैं फुलवा तू फुलवायचं की नुसतं झुलवायचं कोई मेरा नाम मुझे पूछे तेरा नाम बताता हूँ मैं ओ मेरे घर का भूल के रास्ता तेरे घर तक आता हूँ मैं ओ मेरे यार तेरा दिलदार हुआ तेरे प्यार में बड़ा निठल्ला बोला बाय बाय बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलला मग आता अजून त्यापासूनच सुरुवात करायला पाहिजे नाही का. मुख्य म्हणजे माझी गाणी अशी आहेत की ते जरा गंमतच वाटते म्हणजे त्याच्याबद्दल गायकीच्या अंगाने कॉमेंट्स करायला वगैरे. बट एनी फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच की मला तू हे गाणं माझं गायलंस. तुझ्यासारख्या इतक्या हुशार मुलांनी म्हणजे ज्याला सांगीतिक त्याचं नॉलेज एवढं छान आहे, एवढा चांगला सूर आहे, एवढं ताल आहे त्याच्या अंगात, एवढं म्युझिक आहे आणि तो म्युझिकला एवढं सिरियसली घेतो, त्या मुलांनी सारेगमासारख्या सिरियस मंचावरती माझं हे गाणं सादर केल्यानंतर मला असं वाटतं की मी अजून अशी गाणी कंपोज केली पाहिजेत. तू सुपर्ब गायलास आणि मुख्य म्हणजे तुझी ती ऍक्शन जी मला आहे ना एकदम सॉलिड आवडली. म्हणजे ए डूड असं गायलास तू. मग अशी तू एक वेगळाच परफॉर्मन्स दिलास. क्लासिकल बेस्ड गाणं होतं, तेही त्याला सुराला कठीण होतं आणि हे अगदीच वेगळ्या धर्तीचं फास्ट रिदमचं. अशा ठिकाणी सूर पटापट जाण्याची शक्यता असते, पण तसं तू होऊ दिलं नाहीस. हीच खरी कमाल आहे. मला पण मजा आली कारण मुळात हे गाणंच भन्नाट आहे. पण एक सांगू का तुला कौस्तुभ, मला असं वाटलं की तुझा जो क्रॅक क्रॅक व्हॉइस सतत सगळे आम्ही म्हणतोय, मला असं वाटलं की तू या गाण्यामध्ये तो व्हॉइस छान यूज करशील. तर तू केला नाहीस, तू निसटलास त्याच्यातनं. मेरा मन ये पागल झाला मस्त वाटलं असतं तुझ्या आवाजात. आणि
जसं मी मगाशी म्हटलं लावणीमध्ये एक अग्रेसिव्हनेस असतो, तसा अशा गाण्यांमध्ये अग्रेसिव्हनेस असतो. तो जर का तुम्ही मिस केलात तर ते गाणं गुळमुळीत वाटतं. पाणीपुरीतलं फक्त गोड पाणी असून चालत नाही ना, आपल्याकडे पाणीपुरीमध्ये खट्टा मिठा भी लगता है, वैसा गाणं आहे हे. तर मला असं वाटतं अजून तुला अशा प्रकारच्या गाण्यांवर अजून काम करायला लागणार आहे. आहे आहे नॉटीनेस आहे, पण तो अजून ओपन होऊ दे. आणि मला तुम्हा सगळ्यांचं कौतुक करायचं, याच्यातला जो कोरस आहे तोही तितकाच डिफिकल्ट आहे. तर तुम्ही मस्त एन्जॉय करत गात होतात, त्यामुळे गाणं आणखीन छान वाटलं आम्हाला ऐकायला. व्हेरी गुड. आता एवढं छान गायलायस तर आता पटकन मागून टाक जे पाहिजे ते. मला असं सांगायचं आहे की अवधूत दादा, माझा छोटा भाऊ आलाय, त्याला तुझे सगळे त्याच्या मित्रांनी सांगितलंय की आम्हाला अवधूत दादाचा ऑटोग्राफ पाहिजे हाय. तर त्याला ऑटोग्राफ वैशालीताईंनी प दिलाय, अवधूतनी ध दिलाय. थँक्यू. आता शेवटचा स्पर्धक आपल्या समोर येतोय. 50% पुणे, 50% कोकण. मोहित कारले. आलो आलो. इंदोर मध्ये आमच्याकडे काय म्हणतात माहितीये, क्या बात आहे, नी मानते. खूप छान झाला. आणि तुझा जो फोर्स होता गाण्यातला आणि जो एक ठसका होता ना, हा मान घ्या. तो एक रुरल टच तू इतका छान दिलास त्याला. खूप छान झालं. थँक्यू. झालं की नाही छान? चलो आपण परीक्षकांना विचारूया आणि पद्मजा ताईंपासून सुरुवात करूया. कुठचं गाणं गायलंस रे ते? काठीनं घोंगडं. नाही, मला बी फायनलला येऊ द्या की. क्या बात आहे, मस्त एकदम सुपर परफॉर्मन्स. थँक्यू. क्या बात आहे, ग्रेट ग्रेट. येणार तू जत्रेला नक्की येणार. मोहित चकाचक. थँक्यू. क्या बात आहे. थँक्यू. मस्त गायलास, सॉलिड गायलास, टकाटक गायलास, चकाचक गायलास आणि सूर न सोडता गायलास. ये बहुत इम्पॉर्टंट बात है. खूप मजा आली, खूप मजा आली. एक एक शब्द, त्या शब्दाचा लहेजा असा एन्जॉय करत गायलास ना. तू एन्जॉय केलंस म्हणून आम्ही पण एन्जॉय केलं. 2 उड्या मार ना. असं झालं परफॉर्मन्स तुझा. क्या बात आहे.
थँक्यू जिओ. मित्रा तुडलेस मुडलेस जिंकलेस फाडलेस 16 मुळा करून फेकून दिलेस की थँक्यू मर्दा नाद करायला नाही कुणी आहा. खरंच काय गायलायस रे तू सॉलिड. म्हणजे एक तर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मी तुझे आभार मानेन एका सिरियस गोष्टीसाठी की हे गाणं अनेक वेळेला अनेक कॉम्पिटिशन्समधनं अनेक मुलांनी गायलेलं आहे आणि ते छानही गायलं आहे बऱ्याच वेळेला. परंतु ह्याच्यातला जो दुसरा अंतरा तू गायलास ना त्याबद्दल तुला 2 मार्क एक्स्ट्रा. थँक्यू कारण ह्या गाण्यामध्ये लोकांना वाटतं हे शेतकरी गीत आहे धमाल करण्याचं गीत आहे पण ह्याच्यामध्ये जो पॅथॉस आहे ह्याच्यामध्ये जे दुःख आहे हे या दुसऱ्या अंतऱ्यामध्ये दडलेलं आहे की एक हरिजन मुलगा आहे जो ज्याला इतर जातीतल्या मुलांच्या बरोबर मिक्स व्हायची इच्छा आहे आणि त्यावेळेचं हे गाणं आहे आणि त्या चळवळीचं हे गाणं आहे त्या हरिजनांच्या की आम्हाला पण तुमच्यामध्ये घ्या. हे जे भेदभाव आहे जातीभेद जो आहे हा नसावा हे सांगणारं हे गाणं आहे. आणि त्या गाण्याचा हा अंतरा आला नाही तर त्या बाकीच्या गोष्टींना चा अर्थ लोकांबरोबर पोचत नाही आणि म्हणून हा अंतरा फार 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 महत्वाचा आहे. दुसरा अंतरा जो गायलास तू थँक्यू. बरं आता मला तू एक मजा सांग. हे 50% कोकण आणि 50% पुणे काय प्रकार आहे? म्हणजे मी 3 वर्षापूर्वी पुण्यात शिफ्ट झाले त्यामुळे आधीचं कोकण मग कोकणातला जन्म तुझा हो आणि त्यानंतर आता तुम्ही 3 वर्षापूर्वी पुण्यात शिफ्ट झाला. मग तू आता पुण्याचा नाही का? पण पुण्यापेक्षा कोकणच आवडतं. मग तू पुण्यात असताना तुला कोकण आवडतं आणि कोकणात असताना पुण्याची आठवण येते? नाही कोकणच आवडतं जास्त. कोकणच आवडतं. लय भारी. 2 रंगी मिळाले. ऑल द बेस्ट. ऑल द व्हेरी बेस्ट. ओके. त्यातल्या त्यात आम्ही सगळ्यात जास्त गुण ज्यांना मिळालेले आहेत त्यांना निवडले. तर